यानंतर मी आमंत्रित यानंतर सुनील भार्गवराव शेळके सर, ॲडव्होकेट सुनील भार्गवराव शेळके यांना सन्मानित करतील. डॉक्टर शिल्पा रामचंद्र पुरस्कार. यानंतर श्री अशोक विठ्ठल भोसले प्रमुख कार्यवाह यांना सन्मानित करतील आणि कॉर्पोरेटिव्ह यांच्याकडे सन्मानित होत आहे. यानंतर सूर्यमन श्रीराम डोंगरे संयुक्त कार्यवाह धनधा राणे यांच्याकडून आपल्याला हे पत्र देण्यात येत आहे. ही सगळी नियुक्ती पत्र आहे. लक्षात घ्या 2025 ते 2027 या कालखंडासाठी. इकडे बघा इकडे बघा सर. कार्यक्रम समिती आहे ती पदाधिकारी डॉक्टर एकनाथ ज्ञानदेव ननावडे हिशोब तपासणी पत्र देण्यात येईल. त्यानंतर मी आमंत्रित करते महेश्वर भिकाजी टेकांबे कार्यकारी सदस्य नियुक्ती पत्र देण्यात येत आहे. टेकांबेनंतर श्री संजय शंकर कांबळे आलेले आहेत यांनी द्यायचं. श्री अशोकजी फकीरा लांडके आणि त्याच्यानंतर पंकज कुमार ध्रुव पाटील हे कार्यकारी सदस्य. डॉक्टर पेरुस्कर सर यांच्या हस्ते त्यांना हे नियुक्ती पत्र देण्यात येत आहे. आदर्श वार्ताचे संपादक पंकज कुमार ध्रुव पाटील. ज्ञानेश्वर कृष्ण कोल्हापूर खरे कार्यकर्ते आहेत. अगदी मनापासून आम्हाला सेवा देतात. जेवण असू दे, नाश्ता असू दे, काही असू दे, प्रत्येक मिटिंगला हिच्याकडनं आम्हाला नाश्ता येतो. खरोखर मनापासून धन्यवाद साहेब तुमचे. यानंतर मी आमंत्रित करत आहे गुरुनाथ मधुसूदन तिरपाटकर, श्री अनिल सखाराम आमचे प्रमुख सल्लागार आणि खूप छान आपल्याला सहकार्य आहे त्यांचं. गुरुनाथ तिरपाटकरांचं तसं नाव आहे, त्याचा त्यांचा दबदबा आहे. खरोखर धन्यवाद साहेब तुम्ही आल्याबद्दल. आम्हाला आमच्यापैकी प्रेरित असतो मी. आमच्या संघाचे जुने सहकार्य आहे आणि त्याचं खूप आम्हाला मार्गदर्शन असतं की संघ स्थापन होण्यापासून ते आमच्या सोबत आहेत. खरोखर धन्यवाद तुम्ही आमच्या सोबत आल्या वाटते. धन्यवाद सर. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार आहेत, आमचे पूर्ण सल्लागार आहेत. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यांनी आता 5001 रुपयाची देणगी संस्थेला दिलेली आहे. त्याबद्दल जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं. धन्यवाद. पुढील कार्यक्रम चालू करूया. नवनिर्माण श्री अशोक सुपाळे आणि सौ सुरेश गाजरे. डॉक्टर सोपान सर
या गोष्टी करा. इथं गुरुजींचा सत्कार होत आहे. सगळ्यांना जायची घाई आहे म्हणून आहे. गुरुजी आपण आलात त्याबद्दल मंडळातर्फे आपले आभार आणि धन्यवाद. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे माय बोलीचा प्रचार. इंग्रजीच्या रोडवर पाऊल मराठी रोवितो. इंग्रजीच्या रोडवर पाऊल मराठी रोवितो. माय बोलीचा प्रचार मी ठिकठिकाणी करीतो. जशी वळवावी तशी वळते, अर्थ तोच घेतो. इंग्रजीच्या स्वैराचाराला शिस्त मराठी लावितो. साता समुद्र पलीकडे मंत्र तिचाच जपतो. इंग्रजीच्या भूमीतही ध्वज मराठी रोवितो. घडामोडी सर्व जगाच्या भूतकाळी डोकावितो. इंग्रजीचा इतिहासही मराठीत अभ्यासतो. सर्वांवर प्रेम करण्याचा धर्मही सांभाळतो. इंग्रजीच्या उरीत सुद्धा प्रेम मराठीत लिहितो. घाटी कोकणी वराठी विविध उच्चार बोलतो. इंग्रजीला आज बहुरंगी मराठी शिकवितो. माझं नाव ॲडव्होकेट डॉक्टर सोपान विठ्ठल मुडवाडकर. यानंतर ॲडव्होकेट बाळासाहेब थोरात आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. इकडे बघा सर. तर चालू करा. कवितेचं शीर्षक आहे राजा शिवाजी. मी ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर आहे. मान मराठी शान मराठी राखिली शिवबाने. गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने. मोगलांच्या जुलमी सत्तेने रयत सारी भरडून गेली. अत्याचाराच्या अंधकारी माणुसकी काळ वंडली. माय बहिणींच्या किंकालीने करणी माय कमलीत झाली. काळ रात्री शिवनेरीवर तेज प्रकटले शिवरूपाने. गुणगण गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने. शूरवीरांच्या कथा ऐकवी जिजाऊ शिकवी युद्ध नेते. खेळे शिवबा मावळ्या संगे ढाल तलवार घेऊन हाती. किशोरी शपथ घेतली केली स्वराज्याची निर्मिती. साकार केले स्वप्न मातेचे पराक्रमी या शिवबाने. गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने. गड किल्ल्यांचे दौलत त्यांची महाराष्ट्राची शान असे. घरोघरी मनातही त्यांची छान छबी वसे. सह्याद्रीच्या कडे कपारित खनिजयाचा उमट तसे. मावळ्यांच्या मनी पेटल्या मशाली ज्यांच्या
निष्ठेने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने. सन्मान स्त्रियांचा गनिमी गावा, सन्मान स्त्रियांचा गनिमी गावा, रयतेचे ते राजे होते, रयतेचे ते राजे होते. नेपोलियन सिझर सिकंदर, नेपोलियन सिझर सिकंदर, जरी म्हणविती जग जेते, जरी म्हणविती जग जेते. त्यांच्या गुणी सरस परमगुणी, त्यांच्या गुणी सरस परमगुणी. राजे शिवाजी विश्वविजेते, राजे शिवाजी विश्वविजेते. नसा नसातून फुलते स्फुल्लिंग, नसा नसातून फुलते स्फुल्लिंग. जानावाच्या उच्चाराने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने. मान मराठी शान मराठी, मान मराठी शान मराठी. राखील शिवपाने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने. धन्यवाद. मी पत्रकार, प्रवचनकार, लेखिका, व्याख्याती, अध्यापिका आणि आसमंतबाई अकॅडमी संचालिका. माझी 8 पुस्तकं आलेली आहेत. त्याबरोबरच स्पंदन या माझ्या ललित लेखसंग्रहास 2 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. 10 वर्ष माझे गुरुतुल्य असलेले केळुसकर साहेब यांच्याबरोबर मी मुलींच्या शिक्षणाचं काम केलेलं आहे. आणि तसेच सावंत साहेबांनी खूप रिक्वेस्ट केली की तुम्ही येत जा आमच्या कार्यक्रमामध्ये. आणि अजून एक सांगायचं वाटतं की एक छोटंसं योगदान असं आहे माझं की आपण सगळे सारस्वताचे बोई मराठीची पालखी घेऊन आपण बरोबर चाललोय. तर अमराठी भाषिकांना मेट्रोतील अमराठी भाषिकांना 1300 लोकांना मी मराठी शिकवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता सध्या समुपदेशक म्हणून मी कार्यरत आहे, आसमंतबाई अकॅडमी संचालिका. माईक हातात आल्यानंतर तो पकडावा कसा, आपली देहबोली, हावभाव आणि बॉडी लँग्वेज, आय टू आय कॉन्टॅक्ट आणि शब्दांचे उच्चार तर बोलावं कसं. 2 दिवसात माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रभर माझे सगळे स्टुडंट्स आहेत, वय वर्ष 4 ते 80. त्यातले आता 3 महापौर झालेले आहेत आणि 17 नगरसेविका निवडून आलेल्या आहेत. लगेच तर आता एका मिनिटात मी ओळख म्हणजे मराठीची सेवा आहे आणि तुम्ही करणाऱ्या सगळ्या कार्याला माझी खूप खूप सोबत साथ आहे. मातृभाषेचा नंदारी ही माझी कविता. मालवू नका दीप तुम्ही काजळले जग, मालवू नका दीप तुम्ही काजळले जग, अंधारातही द्या हात उजाडेल मग, संस्कृती जतन करण्या माझी तगमग, सारासार विचार करा मना लग बग, पुसल्या मिटल्या काही संत दिगंतांच्या नामावली, सुवर्ण अक्षरांनी लिहिलेल्या ऐतिहासिक सणावली, गेले सारे क्षणार्धात, स्तब्ध दुनिया कशी, विसरू नको अरे वेड्या जुने सोने ते बावन कशी, विसरू नको अरे वेड्या जुने सोने ते बावन कशी, आजवर वेळ लावलं ऋषी मुनी संत जन सर्व जनांच, आता आली वेळ खरी दाव तुझे वैभव सर्व जगास, झाकळून टाक इंग्रजीचे बाजारीकरण, माय मराठी थोर वाघिणीचे दूधहार बाब, अमृताशी पैजा जिंके असा माय मराठीचा जबाब, मन आसव शब्द भावनांचे आकाश ओठंबती, मन आसव शब्द आसवांचे आकाश ओठंबती, अशी मानूया मराठीची अनमोल कीर्ती, मी मराठी माय माऊली जपूया तिज प्रतिप्रीती, मनमनी मातृभाषेचे हे नंदादीप देवती. धन्यवाद. प्रेक्षक आणि मान्यवर एक मराठीचे एक गझलच्या अंगाने जाणारी कविता सादर करतोय. तो तुझा श्वास आहे तोच माझा ध्यास आहे, जो तुझा श्वास आहे तोच माझा ध्यास आहे, नकळे वेडा मनाला, नकळे वेडा मनाला,
मनाला हे प्रेम की आभास आहे. जो तुझा श्वास आहे तोच माझा ध्यास आहे. धुंद गहिऱ्या रात्रीला ऐकू येती पैंजणे. धुंद गहिऱ्या रात्रीला ऐकू येती पैंजणे. वाटतो तुझ्या पावलांचा, वाटतो तुझ्या पावलांचा तो गोड पदन्यास आहे. जो तुझा श्वास आहे तोच माझा ध्यास आहे. शब्द येता कानी तुझे वाटते येणार तो. शब्द येता कानी तुझे वाटते येणार तो. वाट पाहणारा ऐकला, वाट पाहणारा ऐकला. जीव हा उदास आहे. जो तुझा श्वास आहे तोच माझा ध्यास आहे. स्वप्नवत होते सारे प्रेम हे मनातले. स्वप्नवत होते सारे प्रेम हे मनातले. प्रीतीचा मंद मंद, प्रीतीचा मंद मंद अबोल हा सुवास आहे. तो तुझा श्वास आहे तोच माझा ध्यास आहे. नकळे वेड्या मनाला, नकळे वेड्या मनाला हे प्रेम की आभास आहे. जो तुझा श्वास आहे तोच माझा ध्यास आहे. धन्यवाद. मी सर्वट कालवे भाईंदरून आले आहे. आतापर्यंत माझी 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे आणि 5ही पुस्तकांना माझे निरनिराळे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. माझी एक रचना मी सादर करते आहे. मला इथे सांगावं असं वाटतं, आपण सगळे साहित्यिक आहोत, आपण मराठी भाषेसाठी आले आहोत, तर कृपया प्रस्तावना करू शकत प्रत्येकाला लांब जायचा. मान्य आहे की तुमच्या कविता एका माझ्या कवितेचं शीर्षक आहे शृंगार माझ्या माय मराठीचा. शृंगार माझ्या माय मराठीचा. नवरस शृंगाराने नटली माय बोली देखणी. माय मराठी माझी जशी की सम्राटी लावणी. शेलांटीचा पदर शोभे तिच्या डोईवरी. कानांचे वस्त्र मुनी शेला मात्रांचा पांघरी. काना मात्रा गुंफुनी माळा फुलते ती मानिनी. माय मराठी माझी जशी की सम्राटी लावणी. अनुस्वारी तिलक शोभे भाळी सौदामिनी. सुंदर चुमके प्रश्नचिन्हांचे फुलते तव गाणी. नाकावरची स्वल्पविरामी शोभे तव नथनी. माय मराठी माझी जशी ती सम्राज्ञी लावणी. रफाराचा सुवर्ण चाफा वेणी भरी माळला. उद्गाराचा तोके छल्ला लटके कमरेला. अवतरण भटा मनोहर माय माझी देखणी. माय मराठी माझी जशी ती सम्राज्ञी लावणी. ओकारांचे पैंजण पायी छुम छुमते भारी. पूर्णविरामी तिलोत्तम ते शोभे गालावरी. पूर्णत्वास आली माऊली शृंगारित होऊनी.
माय मराठी माझी जशी ती सम्राज्ञी लावणी छान वचने उत्तम कोट्या वृत्त अलंकार वरती शब्द विनोद कविता ललित शृंगार अमृताहुनी गोड थोरवी भूपाळी गावणी माय मराठी माझी जशी की सम्राज्ञी लावणी महाराष्ट्राचा अभिमान ही तीच तिची ख्याती ओवी छंद अभंग विरस पोवाडे गाती कला संस्कृती संस्कारी संत वाणी लेखणी माय मराठी माझी जशी की सम्राज्ञी लावणी मराठी भाषेला मिळालाय दर्जा अभिजात करूया सारे प्रयत्न आता भाषा रुजवात वाचवू आपली मातृभाषा संस्कृत भगिनी माय मराठी माझी जशी सम्राज्ञी लावणी माय मराठी माझी जशी सम्राज्ञी लावणी खूप सुंदर मराठी कैलासवासी अशोक तोडणकर त्यांना श्रद्धांजली वाहून आज माय मराठी काळजात मराठी अभिजात मराठी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे सर्व आमचे पाटकर सर कोकणातले, मीही कोकणातला आहे, भंडारी समाजाचा. माझे 7 नाटकं लिहिलेली आहेत, 40 एकांकिका, स्वतः कवी आहे. आणि पेलुस्कर सर म्हणाले साहित्यामुळेच आपण परदेशी जातो. मीही अमेरिकेत अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे त्यांच्या खर्चातून जाऊन आलो. ते हे साहित्यामुळेच जाऊन आलो, नाही तर हे शक्य नाही सर्वसामान्य माणसाला. धन्यवाद सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करून आपल्या सर्वांना नम्राने स्वागत करतो. कवी मै पिली तर मी आज आलो, कवी मै पिली तर मी आज आलो, सारस्वतांचे स्वागत करण्यास मी आलो, सारस्वतांचे स्वागत करण्यास मी आलो. नमस्कार, मी सुभाष सरपडवळ. आता माझी कविता टाटाला सुरुवात करणारे साहित्य संघामध्ये माझ्या कवितेला पुरस्कृत केलेली प्रेम कविता थोडक्यात आपल्याला ऐकवतो. कवितेचं नाव आहे प्रेम. प्रेम प्रेम आकाशावर करावं, प्रेम प्रेम आकाशावर करावं, प्रेम मातीवर करावं, प्रेम मातीवर करावं, दगडावर करावं, भूमीवर करावं. पण प्रेम कसं मनापासून करावं, प्रेम कसं मनापासून करावं. प्रेम प्रेम झाडावर करावं, प्रेम झाडावर करावं, झाडांच्या पानावर करावं, फुलावर करावं, झाडांच्या पानावर करावं, फुलावर करावं, पण मनापासून करावं. प्रेम कसं असावं, प्रेम कसं असावं, झुळझुळणाऱ्या तरळ पाण्यासारखं असावं. प्रेम कसं असावं, झुळझुळणाऱ्या तरळ पाण्यासारखं असावं. प्रेम प्रेम मनापासून करावं. प्रेम प्रेम गायीवर करावं, प्रेम गायीवर करावं, गायीच्या दुधावर करावं. प्रेम गायीवर करावं, गायीच्या दुधावर करावं, दुधाच्या साईवर करावं, पण मनापासून करावं. प्रेम मनापासून करावं. प्रेम प्रेम आईवर करावं, प्रेम आईवर करावं, घरातल्या बाईवर करावं, पण प्रेम मनापासून करावं. प्रेम मनापासून करावं, प्रेम मनापासून करावं. धन्यवाद. यात एक सत्कार घेऊन टाका, त्याचा दायित्व अर्जन नाही करा. त्याचं नाव लिखलं. सुभाष सरपडवळ यांना आपण सन्मानित करत आहोत. नाव चांगलं आहे का? गावात मी पनवेलला. हा, परंतु माझी फॅमिली रूम हैसर खेडगल्लीत हा. खेडगल्लीत आहे. खेडगल्लीत हा. जय भंडारी. जय भंडारी. जय हो, जय भंडारी. इकडे बघा, इकडे बघा, इकडे चॅनलमध्ये बरोबर आहे. इकडे बघा.